नमस्कार. जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण पोह्यापासून एक वेगळी रेसिपी बनवणार आहे. पोहे म्हणलं की आपल्याला फक्त कांदे पोहे हीच एक रेसिपी आठवते. तर आज आपण पोह्यापासूनच पोह्याचे कटलेट्स बनवणार आहे. तर मग चला बनवूया. तर इकडे मी 1.5 वाटी पोहे स्वच्छ नीट वगैरे करून घेतलेले आहेत. पोहे घेताना गाळून घ्यायचे. तुम्ही कोणतेही पोहे वापरू शकता. तर इकडे मी पोहे गाळून वगैरे घेतलेत. आता आपण त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इकडे मी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्यावर एक ताट झाकून 5 मिनिटं त्याला चांगले भिजवून घ्यायचे. तोपर्यंत इकडे आपण एक मसाला बनवणार आहे. 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा लसूण, जिरे आणि कोथिंबीर घेतली. तर हे आपण मिक्सरला लावून आता याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय. तर तुम्ही बघू शकता अशी मी पेस्ट बनवून घेतले. तर इकडे 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपले पोहे पण चांगले भिजलेले आहेत. तर आता आपण त्याला ओपन करून हाताच्या साह्याने त्याला चांगले करून घ्यायचे, म्हणजे दाबून व्यवस्थित त्याचं पीठ झालं पाहिजे, असं करून घ्यायचं. पोहे भिजलेले असतात त्यामुळे ते लगेच मिक्स होतात आणि एकजीव पण होतात. तर इकडे आपले पोहे मस्त मिक्स झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मी एक कांदा घातला आहे आणि 3 उकडलेले बटाटे घालून घ्यायचे. त्यालाही व्यवस्थित पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इकडे हे मी मिक्स करून घेतले. आता आपण जे वाटण केलं होतं हिरवी मिरचीचं आहे, तर ते घालून घ्यायचं आणि आता तसेच त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहे. तर इकडे मी 1 चम्मच लाल तिखट घालते, म्हणजे काश्मीरी मिरची पावडर. तशीच थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा. तसंच अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. तसेच इकडे मी मँगो पावडर म्हणजेच आमचूर पावडर घालून घेते थोडीशी. आणि थोडासा चाट मसाला पण घालायचा. तर इकडे आमचूर पावडर घालून घेतले आणि इकडे मी थोडासा हातावरती चाट मसाला घेतला आहे, तर तो घालून घेते आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाल्यामध्ये आपलं पोहे हे आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं. तर इकडे त्याचा मी एक गोळा तयार करून घेतला आहे. तर इकडे आपले मसाले सर्व एकजीव झालेले आहेत, म्हणजे आपलं एक मिश्रण मस्त रेडी झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे, कारण आपण अगोदर ह्याच्यामध्ये मीठ घातलं नव्हतं. तर इकडे मी मीठ घालून घेते. मला थोडं कमी वाटलं म्हणून मी थोडंसं अजून घालते. आणि आता हातावर तेल घेते थोडंसं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. हाताला तेल लावून घ्यायचं. मिश्रणामध्ये थोडंसं तेल टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं. त्याचा मस्त असा एक गोळा तयार करायचा. तर इकडे आपला मस्त एक गोळा रेडी झालेला आहे. आता आपण याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. तर इकडे आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण जे बनवणार आहे कटलेट्स. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इकडे एका ताटाला पण मी तेल लावून ठेवलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून हातावरती थोडंसं मिश्रण घेऊन त्याला कटलेटचा शेप द्यायचा. तर इकडे आपलं एक कटलेट्स रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता असं बनवून घेतला आहे मी. तर आता बाकीचे पण आपण असेच बनवून घ्यायचे. तर इकडे आपले सर्व बनवून झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही कसे दिसतात. तर आता आपण ह्याला घेऊया फ्राय करून. तर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं आहे. तर आता आपण याच्यात कटलेट्स घालून फ्राय करून घेऊया. सर्व एकदम जाणार नाही, तर यात मी थोडे थोडे घालून फ्राय करून घेते. एका साईडनं पूर्ण चांगले फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच त्याला दुसऱ्या साईडनं पलटायचे. तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि गॅस स्लो करायचा आणि त्याला कुरकुरीत होण्यासाठी हे करायचं, म्हणजे गॅस स्लो करून ठेवायचा
आणि त्याच्यावरती फ्राय करायचं. मग मस्तपैकी आपले ते कुरकुरीत असे होतात. 4 ते 5 मिनटं लागतात कटलेट्स फ्राय व्हायला, कारण आतून पण व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत. तर इकडे आपले मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर याला एक काढून मी बघते अगोदर. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला फ्राय झालेला आहे. तर इकडे आपले मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. तर त्याला आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि जे आपले बाकीचे राहिलेले आहेत तर ते पण अशा प्रकारेच फ्राय करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्या मस्तपैकी पोह्याचे कटलेट्स रेडी झालेले आहेत. त्याला इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याला तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता किंवा असं खाल्लं तरी चालेल. पण इकडे मी टोमॅटो सॉससोबत घेतलेलं आहे. तर कसे झाले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.